भुजबळ साहेब आधी म्हणले होते निवडणुकीत टायमाला जरांगे पाटील महामित्र आहे, तुम्ही शाने व्हा, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका. यांचं उठलं सरकलं संपलं, उठलं सुटलं, राजकीय आरक्षण संपलं, राजकीय आरक्षण संपला. काय राजकीय फाचकीय घेऊन बसले. नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना द्यावाच लागणार आहे, तर सरकारच्या बापाला द्यावा लागणार आहे. आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भुजबळ असू नाही तिकडे फिजबळ असू. हेच भुजबळ साहेब आधी म्हणले होते निवडणुकीत टायमाला जरांगे पाटील महामित्र आहे. पुऱ्या मराठ्यात क्लिप पसरली त्यांनी त्याच्या सोशल मीडियात. आणि निवडून आल्यावर म्हणतो मला पाडायला आलता. निवडून आल्यावर म्हणतो का तू? माझं ओबीसीच्या सगळ्या नेत्याला, मंत्र्याला आणि आमदाराला आव्हान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणबी आणि मराठी दोघंही तुम्हाला मतं करतात म्हणून तुम्ही निवडून येता. तुम्ही मराठ्यांच्या पोराच्या विरोधात जाऊ नका. तुमच्याविषयी मराठ्यात आणि कुणबीत प्रचंड रोष आहे की हे आपल्या मतावर निवडून येतात आणि नंतर त्याच्या जातीचं 5 वर्ष काम करतात. ही खतखत प्रत्येक मराठ्याच्या आणि कुणबीच्या आता मेंदूत फिट झाली. हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला शान करतोय, तुम्ही शाने व्हा, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका. तुम्हाला मराठ्याच्या मताची लीड तुटू शकत नाही, कुणबीच्या मताची लीड तुटू शकत नाही. तुमच्याकडून इतका अपराध होतोय की तुम्ही ओबीसी म्हणून ज्यावेळेस उभा राहता त्यावेळेस मराठा तुम्हाला ओबीसी म्हणून कधीच बघत नाही, भरभरून मतं करतो. पण नंतरच्या काळात तुम्ही मंत्री आमदार झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पर्सनल जातीचं काम करतायत. हे मराठ्यांना आणि कुणबीला खूप खटकायला लागलंय. तुम्ही सावध व्हा, आणखीन बाजी पलटू देऊ नका. तुम्ही मंत्री आमदार झाल्याच्या नंतर, खासदार झाल्याच्या नंतर मराठ्यांच्या विरोधात काम करायचं, कुणबी प्रमाणपत्र रद्द करायचं काम बंद करून टाका. कुणाच्या नादी लागून तुमचं राजकीय करिअर बर्बाद करून घेऊ नका. कारण आम्हालाही कळायला लागलं आता की तुम्ही आमची फसवणूक करताय, मतं घेताय. आणि तुम्ही किती दिवस करता ना? 2-1 वर्ष आणखी. आता आमच्या डोक्यात फिट झालंय मराठ्याच्या कुणबीच्या की तुम्ही आमचा कसा गेम करता, निवडून येताना कसं गोड बोलता. त्यामुळं तुम्ही इथून पुढं मराठ्यांच्या लेकरांचं, कुणबीच्या लेकरांचं वाटोळं करायचं नाही. कारण मधी मी पाडासारखा उभा आहे तुमच्या, हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी सुधरू देणार नाही. तुम्हाला कांड्यावर मोजा इतके बी येणार नाही. मग नंतर बघा, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो मी, ओबीसी जेवढे नेते आहेत तुमच्यात आम्ही कधीच ओबीसी पण बघितलेला नाही. पण तुम्ही आमच्याकडून निवडून आल्याच्या नंतर आमच्या विरोधात जाताय, हे लक्षात ठेवा. कांड्यावर मोजा इतके सुद्धा ठेवणार नाही. भुजबळ आणि तुमच्यात काहीतरी साठं झालंय असं हाके म्हणतात. कसल्यावर प्रश्न विचारताय भैया? ज्याला स्वतःचा समाजाचा प्रवास कळत नाही, काय दशा आहे. धनगर बांधवांनी माझ्याकडून व्हावं, ओबीसींना माझ्याकडून व्हावं, मी अजिबात बोलत नाही. मी जे पोटातलंय तेच बोलतोय. कारण मी गावखेड्यातला ओबीसी गरीब समाज बघितलाय, गावखेड्यातला गरीब मराठा समाज मी बघितलाय. मी सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब मी बघितलेत. मी सत्य सांगतोय, मी बघितलेत. आम्ही एकमेकाच्या बांधावरती येत, एकमेकाच्या लग्नात येत, एकमेकाच्या सुखादुखात येत, एकमेकाच्या मौतीत येत. आम्ही कशातपर्यंत आम्हाला उसने पैसे लागले तरी आम्ही एकमेकाला देतोय. ही सत्य हकीकत आहे, सत्य हकीकत. इथल्या लोकांची दशा बघा. याचं साठ झालं आणि त्याचं फाट झालं. उगच ताकद एनर्जी वायाला घालायची, मराठ्यांची नाराजी अंगावरती घ्यायची आणि ओबीसीत मराठ्यात दुरावा निर्माण करायचा. आणि आपण मात्र पोळ्या भाजीत बसायचं. याच्या ऑफिसात जाऊन बसन, त्याच्या बसन, एकदा फडणवीस, एकदा शिंदे, एकदा अजित दादाजी बारामती. अरे लोक तेवढे तुमच्यापेक्षा लई हुशार झालेत. गरीब मराठी आणि गरीब ओबीसी लई अति हुशार झालेत. गाव खेड्यातला खरंच धनगर एकदा शोधून बघा. अहो आजही शेळ्या मेंढ्या सांभाळूनच लेकरं मोठे करावं लागते. काय बरं त्या मायमाऊलीला शेळी मेंढी सांभाळताना का वाटत नसेल की मै पोरगी महापोरग अधिकारी व्हावं? का वाटत नसं मोठ्या शिक्षणात जावं? का वाटत नसं? यांचं उठलं सरकलं संपलं, उठलं सुटलं, राजकीय आरक्षण संपलं, राजकीय आरक्षण संपला. काय राजकीय फाचकीय घेऊन बसले. अरे पोट्टे इथं पोरं पोरी अधिकारी होऊ द्या ना. अरे एसटीचं आरक्षण मिळालं, कुठं जात जाणार आहे ती? तो प्रवाह आहे खरं. ती आता खरं पटून घ्यायचं धनगर बांधवांनी शिका. तुम्ही आमच्यात आले तरी आम्ही जिंकणार आहेत, तुम्ही नाही आले तरी आम्ही जिंकणार. हे सत्य मानायला कधीतरी तयार व्हा की लेकरा बाळातच सुख आहे. ते नोकरीला लागले, शिक्षणात गेले तर आपण मोठे होणार आहेत. राजकारणात काय मोठे होणार आहेत? मराठी बिन धनगर बी. हा चला सांगा, काय मोठे होणार आहेत धनगर बिन मराठी? एक येईन, लय झालं तर ते 200-300चा आकडा होईल जिल्ह्यात, राज्यात. आणि काय करायचं तुमचे 80-90 लाख धनगराचं, 6 कोटी मराठ्याचं पोट भरणार आहे का त्यांनी? मराठे धनगर ओबीसी राजकारणाचाच नाद लागलाय. राजकारणात जाऊन काय होणार आहे?
धनगरांना वाटतं आपला एसटी आरक्षणासाठी लढा, बघा आम्ही कसे ताकदीने बाहेर पडतो. त्या टायमाला मराठी बी येत ना, खांद्याला खांदा लावू. तुम्ही असं इकत भांडणं घेतल्यावर कसा ओबीसी तुमच्यात येईल आणि कसा मराठा येईल? तुम्हाला एवढं तर राज्यघटना कळायला पाहिजे, 67चा नियम कळायला पाहिजे की नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना द्यावाच लागणार आहे, तर सरकारच्या बापाला द्यावा लागणार आहे. किती विरोध करू द्या कोणी, कारण कोणाला कायद्याच्या संविधानाच्या पुढे जाता येणार नाही. गॅजेट जर सरकारी दस्तऐवज मराठ्यांना द्यावा लागणार आहे. अरे शेतावरच्या गरीब ओबीसीला सुद्धा हे कळतंय. काय होणार आहे उगाच विरोध करून? रोजच्या संबंधाचं काय करायचं? आणि हे 4 टाळकी उडते, हे काही पदासाठी भेदासाठी रोज नेत्याच्या दारात येत. हेही मायक्रो ओबीसीला, गरीब ओबीसीला कळतंय महाराष्ट्रातल्या. आणि काय अभो आम्हाला यावे त्यावे, आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भोजबळ असू नाही तिकडे फिजबळ असू, फक्त एवढंच आहे की ते म्हातारपणाला शहाणं झालं बा.